पुढची बातमी नागपूरमधून आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे नुकसान भरपाईचे पैसे कर्मचारी आणि अधिकारी परत मागून घेत आहेत, अशी धक्कादायक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। कर्मचारी आणि शेतकऱ्यांदरम्यान फोनवरून झालेल्या संवादाचा ऑडिओ आता व्हायरल झालाय। एनडीटीव्ही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, पण यात 40% रक्कम तुम्हाला आणि 60% रक्कम आम्हाला असा लाचखोरीचा कार्यक्रम सुरू असल्याचं स्पष्टपणे ऐकू येतंय। नागपूरमधील शेतकऱ्याची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सुद्धा समोर आलंय। हॅलो, हा बोला ना। काय म्हणतो मंगेशदा? पैसे जमा झाले तर चेक करून घे जा म्हटलं। अरे गेलतो तर साईट नाही आहे चालू। हो काय? हो, हा. किती द्यावं लागते म्हणे? ते तुमचे 2 काढून ते बाकी वापस करा लागते। एवढे का एवढे गरीब माणसं तुम्ही एवढे पैसे घेता? नाही, तुम्ही कोणतं पराठी होती ना, काय केलं? हो, पराठी तर होतीच। मग मॅडमचा फोन आलता ना मला। मॅडमचा फोन आलता काय? हो ठीक आहे, मग आता मी साईट चालू होईन ते पाहिन। ठीक आहे। हो, दरम्यान निलेश ढोळे या शेतकऱ्याला या कर्मचाऱ्याचा फोन आला होता। आम्ही ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या शेतकऱ्याला शोधलं। आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी निलेश ढोळे या शेतकऱ्याशी संवाद साधलाय। त्यांचं काय म्हणणं आपण पाहूया। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जी शासनातर्फे मदत मिळते आहे, त्या मदतीचा कुठेतरी गैरवापर होताना दिसतो आहे, त्याच्यात भ्रष्टाचार होताना दिसतो आहे आणि असा आरोप लावण्यात येतो आहे की जे अधिकारी आहेत तेच तो पैसा मागत आहेत भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने। अशा संदर्भातली एक ऑडिओ क्लिपसुद्धा रिलीज झालेली आहे। त्या ऑडिओ क्लिप संदर्भामध्ये अधिक माहिती आपण घेऊया। आपलं नाव काय? निलेश ढोरे, पेठ मुक्तापूर इथला शेतकरी आहे मी। बरं निलेशजी, ही जी ऑडिओ क्लिप आलेली आहे काय आहे याच्यामध्ये आणि कोणी रेकॉर्ड केली आणि एकूण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय? आमच्या काटोल नरखेड मतदारसंघामध्ये संत्रा मोसंबीला हेक्टरी 22,500 आणि 2 हेक्टरची मर्यादा असे 45,000 प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार होते। आणि जिथे सोयाबीन आहे ते सोयाबीन 8,500 रुपये हेक्टरी प्लस 2 हेक्टरची मर्यादा जे त्याचं 17,000 रुपये हेक्टरी 2 हेक्टरला मिळणार होती। आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांना आणि कपाशी आणि तुरीला या कपाशी आली तुला पैसे मदत मिळणार नव्हती। तर आमच्या इथले सर्वे करणारे जे कर्मचारी होते, श्वेता खांडे मॅडम ग्रामसेवक आहे, त्यांनी त्यांच्याकडे ह्या BDO साहेबांनी किंवा तहसीलदार साहेबांनी सर्वेचं जबाबदारी दिली होती। त्यांनी सर्वे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून किंवा प्रत्यक्षात शेतकऱ्याला बोलवून तुमच्या शेतात काय तुला 60% पैसे मला देशील, 40% तू घेशील, मला मी पैसे काढून दे तुझ्या कपाशी असेल काही असेल तरी मी तुझे जास्तीत जास्त जेवढे पैसे जास्त काढून देईल त्यात मला 60% 70% पैसे लागेल अशी तिची मागणी सुरू झाली। आणि बऱ्यापैकी लोकांचे ज्यांच्या शेतात काही नसताना कापूस तूर असताना किंवा असं सर्वे केले त्यांना पैसे भरपूर प्रमाणात काढून दिले, त्यांना मिळालेच पाहिजे। शेतकऱ्याला नुकसान नाही सोयाबीनमध्ये झालं, संत्रा मोसंबी तर कपाशीमध्ये सुद्धा नुकसान झालं आहे। पण ज्या शेतकऱ्याच्या ॲक्च्युअलमध्ये संत्रा मोसंबी होती, सोयाबीन होती, अशा शेतकऱ्यांना तिनं डावललं। ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना डावललं आणि त्यांचे पैसे खूप मोठ्या प्रमाणात कमी। एक उदाहरणार्थ रवी सोरते म्हणून आमचा इथला शेतकरी आहे, त्याच्या शेतात जवळपास 3 एकर शेती आहे, त्याच्या संत्रा मोसंबी झाड आहे 5 वर्ष कमीत कमी 5 वर्षाची, त्याला फक्त तुटपुंची 5,900 रुपये मदत दिली। ज्या गाव कोणा शेतकऱ्याच्या कपाशीनं त्यांना 45,000 रुपये मदत दिली। असं ही ऑडिओ क्लिप कशी झाली, कोणी रेकॉर्ड केली आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी? ऑडिओ क्लिप अशी झाली की एका शेतकऱ्याला 6,800 रुपये शेतकऱ्याला पैसे मिळाले। त्याच्या शेतात काय असेल का ते त्यांचं मतलब पण ते ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट तो कर्मचारी विचार का तुझ्या शेतामध्ये नुसतं कपाशी आहे आणि तुला मी 6,800 रुपये आम्ही काढून दिले, मॅडमने तुला काढून दिले, त्यातले 2,000 तू घे, 4,800 रुपये आम्हाला परत आणून दे। ते ऑडिओ रेकॉर्ड केलं त्या व्यक्तीने आणि मला दिलं आणि त्याच्यानंतर त्या ऑडिओची आणि आम्ही जे पुरं लिस्ट चेक केली त्यात आम्हाला खूप सारे मुद्दे 10, 15, 20 शेतकऱ्यांचे असे प्रकार आढळले। आम्ही तो विषय घेऊन तहसीलदार साहेब बोलले आम्हाला की हे माझा नाही, BDO साहेबाचे अख्तरी ग्रामसेवक ह्या कर्मचारी ह्या BDO साहेब आहेत, आम्ही BDO साहेबाकडे गेलो, त्यांना आमची समस्या समजून सांगितली, आमचं निवेदन दिलं आणि तहसीलदार साहेबाकडे तहसील साहेब बोलले ज्यांना पैसे कमी मिळाले त्यांना आम्ही पैसे अजून डबल पैसे त्यांचे सर्वे करायला लावू, संबंधित कर्मचारी नेमू, त्यांना पैसे देण्यात येईल जे नुकसान झालं त्यांना। आणि आम्ही बोललो की आम्हाला नुसतं जो कर्मचारी आहे, ज्या कर्मचाऱ्यांनी असा घोळ केला, असा मागच्या वेळेस सुद्धा घोळ झाला आहे, यावेळेस अजून त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी आम्हाला तात्काळ यांची निलंबनाची कारवाई यांच्यावर झाली पाहिजे असं आमचा आग्रह। किती शेतकऱ्यांना अशी मागणी करण्यात येते, काय माहिती आहे अशा किती शेतकऱ्यांना की एकटंच प्रकरण आहे? नाही, एकट्याचं खूप सारे प्रत्येक गावात महेंद्री सारख्या गावामध्ये हे प्रकरण आहे, त्याच्यानंतर मिर्जापूर सारख्या गावामध्ये प्रकरण आहेत, पेठ मुक्तापूर असे खूप साऱ्या गावामध्ये प्रकरण आहे। पण शेवटी चला बाकी कोणी काढले नाही, आम्ही आमच्या गावामध्ये आम्हाला आढळले निमूटपणे काढून देत आहेत।
हा देत असले ना आम्ही. आता बघा त्यांचं काय जे ज्यांना पैसे काढून दिले काय कॉन्ट्रिब्युशन असेल त्यांचं कर्मचाऱ्याचं किंवा त्या शेतकऱ्यांचं. आता प्रत्येकजण तर कुणी आम्हाला सांगायला येणार नाही की आम्हाला 10,000 रुपये दिले आणि मी 6,000 त्यांना कर्मचाऱ्याला परत देणार आहे म्हणून. जे काही आम्हाला सापडलं ते प्रकार आम्ही तहसीलदार किंवा BDO साहेबापर्यंत पोहोचवलं. आणि काय मागणी? आम्हाला तात्काळ जो संबंधित कर्मचारी आहे त्यांचं निलंबन आम्हाला हवं आहे. बाकी दुसरी तिसरी कोणतीच मागणी नाही आमची. आणि ज्या शेतकऱ्याचे पैसे कमी मिळाले त्यांना तहसीलदार साहेबांनी तात्काळ पैसे देण्यात यावे. समोर अजून सर्वे करून त्यांना पैसे देण्यात यावे. एकंदरीत काय तर जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांना मिळणारा पैसा आता अधिकारी मागतायत, भ्रष्टाचार मागतायत, लाच मागतायत, अशा पद्धतीचं स्पष्ट होत आहे या प्रकरणातून. आणि या संदर्भामध्ये पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार असे घोषित केलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.